नमस्कार. महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा आपल्या जॉग्राफीच्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप सहर्ष स्वागत आहे. मागच्या भाग 1 भाग 2 ला जो काही आपला रिव्हिजनचा रणसंग्राम आहे, ह्या दोन्ही भागाला तुम्ही जो काही उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय, तुम्ही ज्या काही मला व्हॉट्सअपला, मला टेलिग्रामला ज्या काही तुमच्या कमेंट्स पाठवल्यात त्याबद्दल सगळ्यात आधी तुमचे खूप खूप आभार. आज पुढे जाणार आहेत आणि आज पुढे कुठे जाणार आहेत तर रिव्हिजनचा रणसंग्राम भाग 3 मध्ये जाणार आहेत. इथेही तुम्हाला महाराष्ट्र आणि भारत वेगवेगळ्या अँगलवरती प्रश्न येताना दिसतील किंवा काय वगैरे. पीडीएफ ऑलरेडी मी टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट करून ठेवली आहे, त्याच्या खाली पेजेस ठेवले आहेत. त्याच्यामध्ये जर तुम्ही डिस्क्रिप्शन जर हे लिहाल किंवा एक्सप्लेनेशन लिहाल तर बेटर. प्रश्न क्रमांक कुठे जाऊयात? प्रश्न क्रमांक 1 कडे जाऊयात. गंगा नदीच्या उत्तरेकडच्या ज्या काही उपनद्या आहेत त्या उपनद्यांचा जर बघितलं तर पश्चिम पूर्व क्रम लावा. गंगा नदीच्या उत्तरेकडच्या उपनद्या आधी माहिती असायला पाहिजे तुम्हाला. रामगंगा, गोमती, घग्गर, ज्याला तुम्ही शरयू म्हणता, गंडक म्हणा, कोसी म्हणा, महानंदा म्हणा. दक्षिण बाजूला कोण आहेत तर दक्षिण बाजूला दोनच उपनद्या, एक यमुना नदी आणि दुसरी कोण असेल तर सोन नावाची नदी. गंगा नदीबद्दल प्रश्न अपेक्षित करू शकता, कारण ही भारतातली सर्वात मोठी नदी आहे, जिची लांबी सुद्धा भारतात सर्वात जास्त आहे आणि जिचं नदी खोरं सुद्धा भारतामध्ये सर्वात जास्त भागावरती पसरलेली नदी दिसेल तुम्हाला. नकाशा बघितल्या कळेल तुम्हाला. गंगा नदीचा भाग बघाल तर गंगा नदीचा भाग हा आहे आणि गंगा नदीला उत्तरेकडून मिळणाऱ्या उपनद्यांमध्ये जर बघितलं तर रामगंगा नावाची नदी दिसेल, गोमती नावाची नदी दिसेल, घग्गर नावाची नदी दिसेल, त्याच्यानंतर गंडक नावाची नदी दिसेल, त्याच्यानंतर कोसी नावाची नदी दिसेल, महानंदा नावाची नदी दिसेल. रामगंगा, गोमती, घग्गर, गंडक, कोसी, त्याच्यानंतर महानंदा. मग इथं या जर बघाल तर सुरुवात कोणापासून व्हायला पाहिजे? रामगंगा. म्हणजे इथं पर्याय रामगंगा, रामगंगा ते कोमती, गोमती ते कोण असेल जर बघाल तर शरयू म्हणा. शरयू बरोबर. शरयू म्हणजेच कोण तर शरयू म्हणजेच तुमची घग्गर नावाची नदी आणि मग कोण असेल तर गंडक नावाची नदी. पर्याय क्रमांक कुठे जाईल तर पर्याय क्रमांक 2 कडे जाईल. गंगा नदीच्या उत्तरेकडच्या उपनद्या व्यवस्थित बघा. गंगा नदीला दक्षिण बाजूने मिळणाऱ्या 2 उपनद्या दिसतील, एक यमुना नदी दक्षिण बाजूची आणि दुसरी कोण असेल तर तुमची सोन नदी दक्षिण बाजूची. त्याच्यानंतर उपनद्या कोणाच्या बघा तर यमुना नदीच्या उपनद्या सुद्धा व्यवस्थित बघा. यमुना नदीला कोण असतील तर हिरण म्हणा, बारणा म्हणा, कोलार म्हणा. जर बघाल तर कोण असेल? हिंदन, रिंड, त्याच्यानंतर सेनगर, वरुणा. हिंदन, रिंड, सेनगर आणि वरुणा ह्या उत्तरेकडे यमुना नदीला. दक्षिण बाजूने गेलात तर दक्षिण बाजूने चंबळ नावाची नदी, सिंध नावाची नदी, बेटवा नावाची नदी आणि त्याच्यानंतर कोण असेल तर केन नावाची नदी. यमुना नदीच्या सुद्धा उपनद्या नीट बघा. त्याच्यानंतर ह्या भागामध्ये नद्यांची जी काही वैशिष्ट्य आहेत ती आणि ह्या नद्यांवरती जर धरणं असतील तर, कारण ह्याच भागामध्ये जिला आपण सुरुवातीला गंगा म्हणण्याऐवजी भगीरथी नावाची नदी म्हणतो, ती भगीरथी नदीवरती जर बघाल तर भारतातलं सर्वात उंच धरण कोणतं डॅम? टेहरी डॅम. हे सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. इथं उपनद्यांचा क्रम, धरणं ही बेसिक वैशिष्ट्य कुणाच्या बाबतीत नीट बघाल तर गंगा नदीच्या बाबतीत व्यवस्थित बघा. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. योग्य विधान किंवा विधाने ओळखा असं म्हणायचं. मुंबई शहरला जर बघितलं तर फक्त मुंबई उपनगरची सीमा लागून आहे. मुंबई शहरचा नकाशा बघितला तर मुंबई शहर इथं दिसेल आणि मुंबई शहरला फक्त कोणाची सीमा लागून आहे तर मुंबई उपनगरची सीमा लागून आहे. म्हणजे स्टेटमेंट काय असेल तर बरोबर. सेकंड स्टेटमेंट, धाराशिव जिल्ह्याला परभणी जिल्ह्याची सीमा लागून आहे. धाराशिव राहिला इथं, त्याच्या बाजूला हा लातूर आहे, त्याच्यानंतर हा बीड जिल्हा आहे आणि त्याच्यानंतर हा परभणी जिल्हा आहे. परभणीची कुठेही सीमा तुमच्या धाराशिवला लागून नाही. धाराशिवला सोलापूर, धाराशिवला अहिल्यानगर, धाराशिवला बीड, धाराशिवला लातूर आणि दक्षिण बाजूला जर बघाल तर कर्नाटक नावाच्या राज्याची सीमा लागून आहे. जर बघितलं तर हे स्टेटमेंट काय म्हणावं लागेल? चुकीचं म्हणावं लागेल. त्याच्यानंतर पालघर, वर्धा, जालना जिल्ह्यामध्ये तालुक्यांची संख्या 8 इतकी आहे. बरोबर. आपल्याला मुंबई उपनगरमध्ये 3 माहिती आहेत, धुळ्यामध्ये 4 माहिती आहेत, हिंगोलीमध्ये 5 माहिती आहेत. असे जर बघाल तर 6, 7, त्याच्यानंतर 8 वाली गोष्ट कोण असेल तर तुमचा पालघर 8, वर्धा 8, जालना 8, धाराशिव सुद्धा 8. धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा तालुके किती? 8 असतील. हे स्टेटमेंट बरोबर असेल. अ आणि क बरोबर आहे. अ आणि क बरोबर असणारा पर्याय कुठे दिसतोय तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतोय. त्याच्यासाठी महाराष्ट्राच्या नकाशाचा व्यवस्थित आणि इन डिटेल अभ्यास असणं गरजेचं आहे. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान सुरू झालं? पीएम कुसुम नावाची योजना आहे. कुठली योजना आहे जर बघाल तर पीएम कुसुम नावाची योजना आहे. आणि ह्या पीएम कुसुमचं फुल फॉर्म काय? प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान वाली गोष्ट जर बघितली तर ही कशासाठी आहे
ही शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून मोफत वीज पुरवठा करण्यासाठी आहे. ही योजना कशासाठी आहे किंवा कशाच्या संदर्भात आहे, तर शेतकऱ्यांना तुमच्या सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज पुरवठा मोफत करणे ही केंद्र सरकारची राबवलेली योजना आहे. आणि ही कधी सुरू झाली आहे तर मार्च 2019 मध्ये सुरू झाली आहे. ही कधी सुरू झाली योजना तर मार्च 2019 मध्ये सुरू झालेली योजना आहे. इथे जर बघितलं तर प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान मार्च 2019 ची सुरुवात आहे. ही योजना शेतकऱ्यांना जर बघाल तर सौर ऊर्जेच्या माध्यमातून मोफत आणि स्वच्छ वीज पुरवठा करणे, शेतकऱ्यांना सौर ऊर्जा उपलब्ध करून देणे, सिंचनाचा खर्च, कारण तुम्ही लाईटवरची मोटर वापरत असाल तर वीज बिल येईल, खर्च वाढेल, तो खर्च कमी करणे, सिंचनाचा खर्च कमी करणे आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणे. ह्याच योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र सरकारने सुद्धा एक योजना राबवली. पीएम कुसुमच्या अंतर्गत महाराष्ट्र सरकारने राबवलेली योजना मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0. रिसेंटली 2.0 वालं व्हर्जन चालू आहे. कधी सुरू झाली आहे तर तुमच्या 2023 मध्ये सुरू झाली. 8 मे 2023 ला सुरू झालेली ही योजना आहे. ही योजना जर बघाल तर सेम पर्पज जो तुमच्या पीएम कुसुमचा तोच पर्पज कुणाचा आहे, जर बघाल तर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा आहे. शेतकऱ्यांना काय करणे, शेतकऱ्यांना दिवसा कृषी पंपासाठी मोफत वीज देणे आणि ती मोफत वीज कशाच्या माध्यमातून देणे तर तुमच्या सौर ऊर्जेच्या माध्यमातून देणे. पर्याय क्रमांक काय उत्तर असेल तर पर्याय क्रमांक 4. ह्या दोन्ही योजना सौर ऊर्जेच्या बाबतीतल्या नीट व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जर बघितलं तर आपलं पुस्तक हे जे काही तुम्ही बघताय सगळ्या एआय मधला डेटा, एआय मधल्या नोट्स वगैरे बघताय, ह्याच्यापेक्षा कितीतरी आकर्षक डेटा, आकर्षक पद्धतीने मांडलेला डेटा, एकदम सोपा सुटसुटीत डेटा आपल्या महाराष्ट्र आणि भारताच्या संदर्भातल्या कुठल्या पुस्तकामध्ये येतोय तर भूगोल गुरु नावाच्या पुस्तकामध्ये येतोय. अल्प कालावधीमध्ये हे पुस्तक तुमच्या हातामध्ये दिसेल. त्याच्यानंतर 4था, वर्षभरातील एकूण पर्जन्यापैकी म्हणजे वार्षिक पर्जन्यापैकी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बरोबर किती टक्के पाऊस हा नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून मिळतोय. नीट बघा. आता हे काय, नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून महाराष्ट्राला किती टक्के पाऊस मिळतो? 85%. हा संपूर्ण महाराष्ट्राला मिळणारा पाऊस आहे. मग ह्याच्यामध्ये फक्त आपण कोकण वेगळा केला, ह्याच्यामध्ये विदर्भ वेगळा केला, ह्याच्यामध्ये मध्य महाराष्ट्र बरोबर कोण असेल तर मध्य महाराष्ट्र व मराठवाडा वेगळा बरोबर. मग कोकणात वर्षभरात जेवढा पाऊस पडतो त्याच्यापैकी किती टक्के नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पडतो तर कोकणातला 94% पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून मिळतो. उरलेला 6% इतर कारणांपासून मिळत असेल. विदर्भात गेलात तर विदर्भामध्ये हीच गोष्ट जर बघाल तर 87% पर्जन्य नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आलात तर हेच पर्सेंटेज कुठं जातं? 83% जातं. वर्षभरात मिळणारा 83% पाऊस मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातला कुणापासून मिळतो तर तुमच्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून मिळतो. पर्याय क्रमांक 4 ही आकडेवारी तुमच्याकडे लिहिलेली असावी. हा नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून मिळणारा पाऊस आहे. कोकणात 94%, विदर्भात 87%, मध्य महाराष्ट्र मराठवाडा 83% आणि संपूर्ण महाराष्ट्रात किती टक्के तर संपूर्ण महाराष्ट्रात 85% पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून मिळतो. पर्याय क्रमांक कुठे असेल तर 4. त्याच्यानंतर अयोग्य विधान किंवा विधाने ओळखा. महाराष्ट्रात आंबे तलाव येथे मॅग्नेटाइट प्रकारच्या लोहखनिजाच्या तुम्हाला काय दिसतील तर खाणी आहेत. मॅग्नेटाइट प्रकारचं लोहखनिजाचा अर्थ काय तर सर्वात उत्तम प्रकारचं लोहखनिज. लोहखनिजाचे प्रकार MHLS, मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट आणि सिडेराइट हे शिकलात. महाराष्ट्र लोह कामगार संघटना हेही शिकलात. आणि महाराष्ट्रात एका जिल्ह्यात एकाच तालुक्यामध्ये तुम्हाला मॅग्नेटाइट प्रकारचं लोहखनिज आढळतं. तो जिल्हा आहे गोंदिया. तो जिल्हा आहे गोंदिया. गोंदिया जिल्ह्यातला कुठला तालुका? गोरेगाव नावाचा तालुका. आणि ह्या गोरेगाव तालुक्यामध्ये ठिकाणं दिसतील तुम्हाला आंबे तलाव नावाचं आणि त्याच्यानंतर कोण दिसेल तर खुर्सीपार नावाचं. कोण दिसेल? आंबे तलाव आणि खुर्सीपार ही 2 ठिकाणं आहेत तुमच्या गोरेगाव तालुक्यात गोंदिया जिल्ह्यात. तिथं तुम्हाला काय मिळतंय? मॅग्नेटाइट प्रकारचं लोहखनिज मिळतंय. स्टेटमेंट काय असेल तर बरोबर. हे 4 प्रकार नीट लक्षात ठेवा. महाराष्ट्रात सर्वात उत्तम प्रकार तुमच्या आंबे तलाव आणि खुर्सीपारला मिळतो गोंदिया गोरेगावमध्ये. त्याच्यानंतर महाराष्ट्रात निम्म्यापेक्षा जास्त दगडी कोळशाचे साठे एकट्या बल्लारपूरला आहे. आता सगळ्या महाराष्ट्राला हे माहिती आहे की तुमच्या दगडी कोळशाचे साठे सर्वात जास्त बल्लारपूरला आहे बरोबर.
पण बल्लारपूरला आहेत सर्वात जास्त म्हणजे किती? आता ही गोष्ट नीट ऐका. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाचे साठे 5,000 दशलक्ष टनचे आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात दगडी कोळशाचे साठे किती आहेत? 5,000 दशलक्ष टनचे आहेत. त्याच्यापैकी एकट्या बल्लारपूरची जर गोष्ट बघितली तर बल्लारपूरला ही आकडेवारी जाते 2,000 दशलक्ष टनची. बल्लारपूरला ही आकडेवारी कुठे जाते? 2,000 दशलक्ष टनची. मग महाराष्ट्रात जेवढा काही दगडी कोळसा आढळतो त्याच्यापेक्षा निम्म्यापेक्षा जास्त बल्लारपूरला आढळतो का? तर नाही, निम्म्यापेक्षा कमी बल्लारपूरला आढळतो. सर्वात जास्त जरी असला तर 50% जास्त नाही. त्याच्यामुळे हे विधान काय दिसेल तुम्हाला? चूक दिसेल. सर्वात जास्त बल्लारपूरला आहे, पण महाराष्ट्रातल्या निम्म्यापेक्षा कमी दगडी कोळसा बल्लारपूरला आढळतो असं म्हणता येईल. मग धर्मवीरगड, खर्डा, मकरंदगड हे सातारा जिल्ह्यातले किल्ले आहेत. मकरंदगड हा सातारा जिल्ह्यातला आहे, बरोबर. तुमचा प्रतापगड घ्या, त्याच्यानंतर सज्जनगड घ्या, त्याच्यानंतर वासोटा घ्या, त्याच्यानंतर मकरंदगड घ्या, ही सगळी सातारा जिल्ह्यातली आहेत. पण ही दोन, धर्मवीरगड आणि खर्डा, धर्मवीरगड आधी बहादूरगड म्हणून ओळखला जायचा, नाव बदललं धर्मवीरगड झालं, की दोन अहिल्यानगरमध्ये आहेत. अहिल्यानगरमध्ये, साताऱ्यात नाहीत. त्याच्यामुळे हेही स्टेटमेंट काय दिसेल तुम्हाला? चुकीचं दिसेल. विचारलंय काय? अयोग्य विधाने ओळखा असं विचारलंय. जर बघाल तर बरोबर आहे, ब आणि क अयोग्य आहे. ब आणि क अयोग्य असणारा पर्याय कुठे दिसतोय? तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतोय. हे खनिज संपत्तीच्या बाबतीमध्ये आयोग आता खूप काही ट्रॅडिशनल प्रश्न विचारताना दिसत नाही. खनिज संपत्तीच्या बाबतीमध्ये ट्रॅडिशनल प्रश्न येण्याचे जर बघाल तर प्रमाण हळूहळू कमी होताना दिसेल. आणि असं काहीतरी वेगळं जे तुम्हाला माहिती आहे पण एक्झॅक्ट माहिती नाही अशा गोष्टींवरती कदाचित प्रश्न विचारून एमपीएससी आपल्याला फसवू शकते किंवा काय वगैरे. त्याच्यामुळे हे दोन स्टेटमेंट आणि हे तुमच्या पर्यटनातलं स्टेटमेंट आहे. महाराष्ट्रात जर तुम्हाला किल्ले बघायचे असतील तर जर बघितलं तर तुमचा रायगड बघा, पुणे बघा, त्याच्यानंतर नाशिक, त्याच्यानंतर अहिल्यानगर, सातारा आणि कोल्हापूर. विशेषतः आधी इथले किल्ले बघा. रायगड, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा आणि कोल्हापूर ह्या जिल्ह्यांवरती जरा विशेष फोकस असू द्या. बाकीची नावं बघा, नाही असं म्हणत नाही, पण हे मात्र जे काही 4-5 जिल्हे आहेत. त्याच्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये जलदुर्ग कोणते आहेत? रायगडमध्ये जलदुर्ग कोणता आहे? ही गोष्ट सुद्धा तुम्हाला किल्ल्यांच्या बाबतीत बघणं अपेक्षित आहे. पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर जर बघितलं तर ही मॅग्नेटाईट, हेमेटाईट, लिमोनाईट, सिडेराईट वाली गोष्ट ऑलरेडी झाली आपल्याकडे. सर्वात जास्त लोहखनिज कुठं असेल तर गडचिरोली, सुरजागडला. हेही तुम्हाला तोंडपाठ आहे. किती टक्के जर बघाल तर 20% लोहखनिजाचे साठे महाराष्ट्रात आढळतात. ह्याही गोष्टीचा अंदाज असेल. गडचिरोली मधली सब लोकेशन, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, गोंदिया मधली सब लोकेशन. तुम्हाला आंबे तलाव विचारलं होतं. त्याच्यानंतर कुठं या दगडी कोळशावरती या. दगडी कोळसा मी मगाशी सांगितलं की किती हजार दशलक्ष टन, 5,000 दशलक्ष टन दगडी कोळशाचे साठे महाराष्ट्रात आढळतात. ते भारतातल्या एकूण दगडी कोळशापैकी किती टक्के आहेत? भारतामध्ये जेवढा दगडी कोळसा आढळतो त्याच्यापैकी 4% फक्त महाराष्ट्रात आढळतो, बरोबर. हे 4% सगळ्यांना माहिती आहे. पण दगडी कोळशाच्या साठ्यांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र देशात कितव्या क्रमांकावरती आहे? तर दगडी कोळशाच्या साठ्यांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात 7व्या क्रमांकावरती आहे. 4% साठे. क्रमांक 7वा सर्वात जास्त चंद्रपूर, चंद्रपूरमध्ये सर्वात जास्त बल्लारपूर, बल्लारपूरला 2,000 दशलक्ष टन. मग तुमचा जर बघाल चंद्रपूर घ्या, घुगुस घ्या किंवा घुगुस तेल जर बघाल, घुगुस वडा म्हणा. त्याच्यानंतर बल्लारपूर, वडोरा, दुर्गपूर, सास्ती, बांदर, बून नावाची ठिकाणं तुम्हाला दिसतील. त्याच्यानंतर साठे यवतमाळ, वणी, राजुरा, त्याच्यानंतर चिंचोली, अस्टोणा, ढानकी. नागपूरमध्ये गेलात उमरेड, नागपूरमध्ये गेलात तर कामठी. त्याच्यानंतर नागपूरमध्ये कोण दिसेल तुम्हाला? सिलेवारा, पाटण, सांगवी, कामठी, सावनेर, उमरेड वाली गोष्ट ही दिसायला सुरुवात होईल. दगडी कोळशाचे 4 प्रकार: अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट आणि पीठ, बरोबर. हा सर्वात उत्तम प्रकारचा. अँथ्रासाइट सर्वात उत्तम प्रकारचा, पीठ सर्वात खराब प्रकारचा आणि बिटुमिनस. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा दगडी कोळसा सर्वात जास्त आढळतो? तर महाराष्ट्रात बिटुमिनस प्रकारचा दगडी कोळसा सर्वात जास्त आढळतो. महाराष्ट्रात बिटुमिनस प्रकारच्या दगडी कोळशाचे साठे सर्वात जास्त आहेत. अँथ्रासाइट सर्वात उत्तम, पीठ सर्वात खराब. ABLP हा क्रमही दगडी कोळशांच्या बाबतीत हे ठिकाणं. त्याच्यानंतर किती टक्के साठे, साठ्यांच्या बाबतीत कितव्या क्रमांकावरती महाराष्ट्र, ही बेसिक इन्फॉर्मेशन, अशाच प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्या भूगोल गुरु नावाच्या पुस्तकांमध्ये अतिशय सुटसुटीत पद्धतीने मांडण्यात आली आहे. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. 6वा, दिलेल्या पर्यायात कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर जर बघाल तर सर्वात जास्त आहे. दिलेल्या राज्यांमध्ये जर बघितलं तर लिंग गुणोत्तर तुम्हाला सर्वात जास्त कुठे दिसेल? तर लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आंध्र प्रदेशमध्ये दिसेल. कारण लिंग गुणोत्तराच्या बाबतीत 1 नंबरला केरळ, 2 नंबरला तामिळनाडू, 3 नंबरला कोण दिसेल तुम्हाला? तर आंध्र प्रदेश दिसेल.
केरळ, तामिळनाडू तर नाहीयेत आपल्याकडे. पर्यायामध्ये कोण आहे? आंध्र प्रदेश, मग छत्तीसगड, मग तुमचा मणिपूर वगैरे दिसेल. बरोबर. लिंग गुणोत्तर कसं कॅल्क्युलेट केलं जातं ही गोष्ट, प्रत्येक 1000 पुरुषांमागे असणाऱ्या स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर. हे जर काढलं पण तर 2011च्या जनगणनेनुसार भारताचं लिंग गुणोत्तर किती? तर 943. किती असेल? 943. आधी किती होतं? 2001 मध्ये 933 होतं. लिंग गुणोत्तरात भारताच्या वाढ झाली का घट झाली? तर वाढ झाली. 10 ने वाढ झाली. एवढी बेसिक गोष्ट. हे पहिले 4 असतील. सर्वात कमी कुठं असेल तर तुमच्या हरियाणामध्ये. 2 नंबर जम्मू काश्मीर, 3 नंबर सिक्कीम, 4 नंबर पंजाब. सर्वात कमी हरियाणा, हरियाणा नंतर जर बघाल तर जम्मू काश्मीर, जम्मू काश्मीर नंतर सिक्कीम, सिक्कीम नंतर पंजाब. ही सर्वात कमी 4 वाली. आणि इकडे ही 4 वाली लक्षात ठेवा. केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, छत्तीसगड वगैरे पहिली 4 एक नावं जरी लक्षात राहिली तरी चालेल. केरळची जर आकडेवारी लक्षात ठेवा, कारण राज्यांचा विचार केला, फक्त राज्यांचा विचार केला तर हे एकमेव राज्य आहे ज्याचे लिंग गुणोत्तर 1000 पेक्षा जास्त आहे. 1084. ही केरळची गोष्ट पण नीट लक्षात ठेवा. जर बघाल तर पर्याय काय असेल तर पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर पुढे येऊया. दिलेल्या पर्वतरांगांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लावा. कुठं जायचंय? दक्षिणेकडून उत्तरेकडे जायचंय. कुठल्या पर्वतरांगात? पीर पंजाल आहे, झास्कर आहे, चुरिया टेकड्यात आणि त्याच्यानंतर लडाख नावाची पर्वतरांग. बरोबर. पीर पंजालचा अर्थ कोण? पीर पंजालचा अर्थ मध्य हिमालय असा होतो. पीर पंजालचा अर्थ कोण असेल तर मध्य हिमालय. झास्कर आहे, लडाख आहे. हे तर 2 ट्रान्स हिमालयामधल्या ह्याचा अंदाज आला असेल. काराकोरम, लडाख, त्याच्यानंतर तुमचा कैलास पर्वतरांग आणि झास्कर. त्याच्यानंतर चुरिया घाट. चुरिया घाट कुठं आलं तर तुमच्या शिवालिक वाली गोष्ट आली. कुठली गोष्ट आली तर शिवालिक डोंगर रांगांमध्ये. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. ह्या दोघांची नावं नीट लक्षात ठेवा. मग आता लक्षात यायला सुरुवात होईल. इथं क्रम फार अवघड नाही. पर पीर पंजाल कोणाला म्हणायचं, चुरिया टेकड्या कोणाला म्हणायचं किंवा चुरिया घाट कोणाला म्हणायचं, हाच विशेष महत्वाचा भाग आहे. का? कारण मध्य हिमालय आणि शिवालिक तुटक तुटक आहेत. मध्य हिमालय आणि शिवालिक तुटक तुटक आहेत. तुटक असल्यामुळे वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात. त्याच्यामुळे तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये गेला तर जम्मू काश्मीरमध्ये मध्य हिमालय पीर पंजाल म्हणून ओळखला जातो. आणि जर तुम्ही नेपाळमध्ये गेला तर नेपाळमध्ये तुमची शिवालिक डोंगररांग चुरिया घाट म्हणून ओळखली जाते. बाकीची तर झास्कर, लडाखवाली गोष्ट. मग विचारलं तुम्हाला दक्षिणेकडून उत्तरेकडे जायचंय. दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हणल्यावर कोण? शिवालिक. शिवालिकची सुरुवात क पासून होणारे पर्याय 2 दिसतात, 2 आणि 3. त्याच्यानंतर पीर पंजाल, मध्य हिमालय. क नंतर अ असायला पाहिजे. क नंतर अ. बरोबर. इथं दिसतंय. त्याच्यानंतर कोण दिसेल? ब झास्कर आणि सर्वात उत्तरेला लडाख. पर्याय क्रमांक कुठे दिसेल तर पर्याय क्रमांक 2. हा नकाशा बघितल्यावरती तुमच्या लक्षात येईल की तुमची शिवालिक इथं जम्मू टेकड्या, हे उत्तराखंडमध्ये आलात तर दहांग किंवा दुधवा टेकड्या, नेपाळमध्ये आलात तर चुरिया घाट. बरोबर. मध्य हिमालय इथं तुम्हाला पीर पंजाल म्हणून, बृहद हिमालय, झास्कर, लडाख आणि काराकोरम नावाची पर्वतरांग. हा क्रम नीट लक्षात ठेवा. काराकोरम पासून ते शिवालिक पर्यंत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8 वरती यात. प्रश्न क्रमांक 8 काय सांगतोय? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गुजरात राज्यात सर्वात मोठ्या प्रमाणात खनिज तेलाचे साठे व उत्पादन होतात? गुजरात जर बघितलं तर गुजरातचा नकाशा जर तुम्ही नीट बघितला तर गुजरातच्या नकाशामध्ये खंबातचा आखात म्हणून एरिया, हा एरिया, खंबातच्या आखाताचा एरिया प्रसिद्ध आहे. कशासाठी? खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या साठ्यासाठी, उत्पादनासाठी. मग ह्या खंबातच्या आखातात असणारं कोणतं ठिकाण आहे जिथं साठे पण सर्वात जास्त आहेत आणि उत्पादन पण सर्वात जास्त आहे? ते ठिकाण आहे अंकलेश्वर नावाचं. बरोबर. कुठलं ठिकाण आहे? अंकलेश्वर नावाचं ठिकाण आहे. ह्या अंकलेश्वरला गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात साठ्यात आणि उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात होतं. गुजरातमध्ये हा खंबातच्या आखाताचा जो काही भाग आहे हा मात्र खनिज तेल, नैसर्गिक वायूचे साठे, उत्पादन यांच्यासाठी फेमस आहे. मग गुजरातमध्ये आणखी कुठली नावं लक्षात ठेवाल? इथे तर पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. गुजरातमधली कुठली नावं लक्षात ठेवा? एक आलिया बेट नावाचं तेल क्षेत्र आहे. कोण असेल तर आलिया बेट नावाचं. त्याच्यानंतर अंकलेश्वर. त्याच्यानंतर कोण असेल तर भरूच नावाचं ठिकाण दिसेल. त्याच्यानंतर कोण दिसेल तर तुम्हाला लुणेज नावाचं तेल क्षेत्र दिसेल. लुणेज तेल क्षेत्र. बरोबर. त्याच्यानंतर कलोल नावाचं तेल क्षेत्र दिसेल तुम्हाला. कोण असेल तर कलोल नावाचं तेल क्षेत्र दिसेल. ही नावं नीट लक्षात ठेवा. आलिया बेट, अंकलेश्वर, भरूच, लुणेज, कलोल नावाचं तेल क्षेत्र. आजही गुजरातमधून 15.7% भारतातलं तेलाचं उत्पादन केलं जातं. भारतात जेवढं काही खनिज तेलाचं उत्पादन करतो त्याच्यापैकी किती टक्के? 15.7% खनिज तेलाचं उत्पादन गुजरातमध्ये होतं. सब लोकेशन गुजरातमधली विचारतील
सब लोकेशन तुम्हाला कुठली विचारली जाऊ शकतात? आसाम मधली विचारली जातील. सब लोकेशन कुठली विचारली जाऊ शकतात? आसाम मधली सब लोकेशन विचारली जाऊ शकतात. आसाम मध्ये कोण आहे? दिग्बोई घ्या, नहरकटिया घ्या, नूनमती घ्या. आधी 3 नावं. दिग्बोई घ्या, नहरकटिया घ्या, नूनमती घ्या. मग जा मोराण, हुगरीजाण. त्याच्यानंतर जर बघाल तर रुद्रसागर, शिवसागर, अंगुरी वगैरे ही नंतर लक्षात ठेवा. पण पहिली गोष्ट कुठली लक्षात ठेवा तर दिग्बोई, नहरकटिया, नूनमती, मोराण, हुगरीजाण ही पहिली 3-4 नावं. ही गोष्ट लक्षात ठेवा. आसाममध्ये. महाराष्ट्रात तर बॉम्बे हाय तुम्हाला पाठ आहे. त्याच्यानंतर जर बघितलं पहिल्या 3 राज्यांमधली सब लोकेशन विचारण्याची शक्यता सर्वात जास्त एक तुमचा गुजरात, आसाम आणि महाराष्ट्र. महाराष्ट्रात बॉम्बे हाय वरती प्रश्न असेल. इतर राज्यांमध्ये राजस्थान असेल, तुमचं जर बघितलं तर आंध्र प्रदेश असेल, तामिळनाडू असेल, ह्याही भागामध्ये खनिज तेलाचे साठे आढळतात. पर्याय क्रमांक 1. 9व्याकडे जाऊयात. योग्य जोड्या लावा. घाट मार्ग आणि ठिकाणं. कोणता घाट कोणत्या ठिकाणांना जोडतो? तुमचा वरंदा घाट पुणे महाडवाली गोष्ट, हनुमंते घाट कोल्हापूर कुडाळवाली गोष्ट, माळशेज घाट अहिल्यानगर ते ठाणे कल्याणवाली गोष्ट. पर्याय 4. दिवे घाट पुणे बारामतीवाली गोष्ट. कोण असेल तर पुणे. 3-4-3-1-4-2 3-1-4-2 कुठे दिसतंय तर पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतंय. घाट मार्गांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लक्षात ठेवायला ट्रिक्स माहिती असेल. थांबचंदा माळावरती बोर झालंय, वर खंबा घेऊन ब्रॅकेटमध्ये पाण्याचा कुंभारलीला जाऊ. बरोबर. अंबा हनुमान फोडतो आंबोलीमध्ये. आपल्याच युट्यूब चॅनलवरती घाट मार्ग आणि शिखरांवरचं एक सेपरेट लेक्चर आहे. तेवढं जर लेक्चर तुम्ही बघितलं तर तुम्हाला महत्वाच्या 11 ते 12 घाट मार्ग आणि 11 ते 12 महत्वाची शिखरं ह्याच्या पलीकडे वेगळं काहीही करण्याची गरज पडत नाही. तेवढं युट्यूबवरचं लेक्चर परीक्षेला जाता जाता बघा. पर्याय क्रमांक कोण असेल तर पर्याय क्रमांक 4. घाट मार्गांचा क्रम जर बघाल थळघाट, चंदनापुरी, माळशेज घाट, बोर घाट, त्याच्यानंतर वरंधा, खंबाटकी, कुंभारली, अंबा, हनुमंते, फोंडा आणि कोण असेल तर आंबोली घाट. उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम. त्याची ट्रिक्स पण आहे. युट्यूबवरचा व्हिडिओ नक्की बघून घ्या. त्याच्यानंतर थोडक्यामध्ये पटकन रिव्हिजन करायचं असेल, येणाऱ्या गट ब ला जर फास्ट रिव्हिजन करायचं असेल तर त्रिशूल नावाची बॅच, आणि येणाऱ्या ग्रुप सी ला थोडंसं भूगोल आणखी चांगलं करून परीक्षा द्यायची असेल तर त्याच्यासाठी वंदे भारत 2.0 नावाची बॅच. दोन्ही बॅच मध्ये नोट्स सगळ्या तुम्हाला आपल्या जॉग्रफी बाय अवधूत कल्याणे ह्या जर बघाल तर ऍप वरती उपलब्ध होतील. बिनधास्त परचेस करा. 10वा, पुढीलपैकी कोणत्या घटकांच्या आधारे कोपेन यांचं हवामान वर्गीकरण अवलंबून आहे? असे कोणते घटक आहेत ज्या घटकांचा आधार घेऊन कोपेनने आपलं हवामानाचं वर्गीकरण केलंय? एक पर्जन्य, त्याच्यानंतर तापमान आणि त्याच्यानंतर वनस्पतींचं वितरण. पण आता इथं पर्जन्यामध्ये आणि तापमानामध्ये गंमत केली आहे. सरासरी वार्षिक तापमान, सरासरी मासिक तापमान. बरोबर. बऱ्यापैकी लोकांचं काय म्हणणं असेल की इथं वार्षिक तापमानावरती जातील, पण गंमत काय, कोपेननी मासिक तापमानाचा सुद्धा विचार केलाय. ही गोष्ट सुद्धा कोपेननी घेतली, ही तर घेतली. वार्षिक तापमान तर आहेच आहे, मासिक तापमानाचा सुद्धा विचार केलाय. सेम गोष्ट वार्षिक पर्जन्यासोबत महिनेवारी किंवा मासिक पर्जन्याचा सुद्धा विचार केलाय कोपेनने आपल्या हवामानाचं वर्गीकरण करताना. त्याच्यामुळे ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. हे अ, ब, क, ड आणि त्याच्यानंतर वनस्पतींचं वितरण. कारण वनस्पतीचं वितरण जर बघितलं तर पर्जन्यावरतीच अवलंबून आहे. त्याच्यानुसार सुद्धा तुम्हाला हवामान ठरवता येतं. त्या सगळ्या घटकांचा विचार केलाय. म्हणून कोण असेल? वरीलपैकी सर्व. म्हणून कोण असेल तर वरीलपैकी सर्व. पर्याय क्रमांक कोण तर पर्याय क्रमांक 4. ही नावं नीट लक्षात ठेवा. बाकी तर कोपेनमध्ये ए उष्णकटिबंधीय, बी वाळवंट, सी समशीतोष्ण, डी थंड हिवाळी प्रकारचं हवामान, ई ध्रुवीय किंवा बर्फाळ प्रकारचं हवामान. लवकरच कोपेनवरचा एक सोपा व्हिडिओ तुम्हाला दिसायला बघायला मिळेल युट्यूबवरती. हे 5 प्रमुख हवामान विभाग निर्माण केलेत कोपेनने. त्याच्यानंतर 11, सिंधू पाणी वाटप कराराबद्दल योग्य विधानांचा पर्याय ओळखा. हा करार जर बघितलं तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या मध्यस्थीने 1960 साली कराची शहरात करण्यात आला. 19 सप्टेंबर 1960 ला हा करार झाला. हे बरोबर आहे. बरोबर. 19 सप्टेंबर 1960 ला करार झाला. कराचीमध्ये हा करार झाला. पण विशेष काय, हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या मदतीने झालं नाही, तर हे वर्ल्ड बँकेच्या मदतीने झालं, हे जागतिक बँकेच्या मदतीने झालं. असं असायला पाहिजे होतं. म्हणून हे विधान काय असेल तर चुकीचं. मग सिंधू पाणी वाटप करार भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान होता. सिंधू नदी आणि तिच्या दक्षिणेकडच्या उपनद्या ह्यांचं पाणी कुणी कसं वापरायचं त्याच्याबद्दल. मग रावी, बियास आणि सतलज ज्या दक्षिणेकडच्या नद्या जर बघाल तर या नद्यांचं पाणी भारताने वापरायचं. सिंधू, झेलम, चिनाबचं पाणी कुणी वापरायचं तर पाकिस्तानने वापरायचं. हे स्टेटमेंट मात्र बरोबर आहे. हे स्टेटमेंट
बरोबर आहे. मग काय विचारलं तुम्हाला जर बघाल तर योग्य विधान ब योग्य आहे. पर्याय क्रमांक कुठे जाईल तर पर्याय क्रमांक 1 कडे जाईल. फक्त ब योग्य. सिंधू पाणी वाटप कराराबद्दलची ही इन्फॉर्मेशन तुमच्याकडे विशेष असू द्या. ही इन्फॉर्मेशन काय, 19 सप्टेंबर 1960 ला भारत पाकिस्तानच्या दरम्यान सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांचं पाणी वाटप करण्याच्या संदर्भात हा करार झाला. कधी 19 सप्टेंबर 1960 ला कराची शहरात झाला. वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीने झाला. संयुक्त राष्ट्राच्या मदतीने नाही, जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झाला. भारताकडून सही करायला तत्कालीन पंतप्रधान श्री जर बघाल तर पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानकडून अयूब खान नावाचे जर बघाल तर त्यांचे नेते उपलब्ध होते. त्या दोघांच्या स्वाक्षऱ्या ह्या करारावरती. आणि हा करार काय सांगतोय, रावी, बियास आणि सतलजचं पाणी भारताला, तर सिंधू, झेलम, चिनाबचं पाणी जास्तीत जास्त कुणी वापरायचं तर पाकिस्तानने वापरायचं. ही बेसिक गोष्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे किंवा काय. त्याच्यानंतर महाराष्ट्रात आर्कियन खडक प्रणाली आढळणाऱ्या जिल्ह्यांचा गट ओळखा. आर्कियन खडक प्रणाली ही जगातली सर्वात प्राचीन खडक प्रणाली मानली जाते. ती भारतात कुठं उपलब्ध आहे तर ती विशेषतः पूर्व विदर्भात उपलब्ध आहे. भंडारा घ्या, गोंदिया घ्या, गडचिरोली घ्या, चंद्रपूर घ्या, त्याच्यानंतर नांदेड, सिंधुदुर्ग घ्या. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, त्याच्यानंतर चंद्रपूर, नांदेड आणि सिंधुदुर्ग. मग कुठे दिसतंय भंडारा, नांदेड, सिंधुदुर्ग वाला भाग दिसतोय. गोंदिया, लातूरचा काही संबंध नाही. अमरावती, पुण्याचा काही संबंध नाही. ठाणे, नाशिकचाही जास्त काही संबंध नाही किंवा काय. पर्याय क्रमांक कोण असेल तर 1. तुम्हाला खडक प्रणाली कोणती कोणती माहिती असायला पाहिजे. 1. तुम्हाला आर्कियन खडक प्रणाली माहिती असायला पाहिजे. आर्कियन पासून निर्माण झालेली 2 नंबरची धारवाड खडक प्रणाली. धारवाड पासून निर्माण झालेली जर बघाल तर कडप्पा खडक प्रणाली. कडप्पा पासून निर्माण झालेली कोण असेल तर विंध्ययन खडक प्रणाली. ह्या खडक प्रणालीचा भाग महाराष्ट्रात कोणत्या कोणत्या जिल्ह्यात आढळतो, कोणती खनिजं इथं आढळतात, ह्या बेसिक गोष्टी. आणि एक नाव तुम्हाला आणखी माहिती असायला पाहिजे कोण तर गोंडवाना. गोंडवानामध्ये तुम्हाला काय आढळतो तर गोंडवाना खडकांमध्ये तुम्हाला दगडी कोळसा आढळतो. महाराष्ट्रातला सगळा दगडी कोळसा गोंडवाना प्रकारचा आहे. कारण तो गोंडवाना जर बघाल तर खडकांमध्ये निर्माण झाला. ही गोष्ट बेसिक माहिती असू द्या त्या बाबतीमध्ये. अशाच प्रकारची माहिती आपण आपल्या जर बघाल तर भूगोल गुरु नावाच्या पुस्तकात एआयच्या माध्यमातून हे सगळं आपण समाविष्ट केलंय. हे जे बघाल तर आर्कियन, आर्कियन नंतर धारवाड, धारवाड नंतर कडप्पा, कडप्पा नंतर विंध्यण, हा सगळा बेसाल्टचा पट्टा आहे. इकडे जांभा खडक आहे आणि त्याच्यानंतर हा कोड दिसेल तुम्हाला तर आर्कियन, धारवाड, कडप्पा आणि विंध्यण वाला भाग दिसायला सुरुवात होईल. ही गोष्ट महत्वाची आहे. ही जर बघितली तर पर्याय क्रमांक कुठे असेल तर पर्याय क्रमांक 1. 13. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणांना जोडल्यानंतर औद्योगिक विकासाचा सुवर्ण त्रिकोण मिळतो. जर बघाल तर महाराष्ट्रात सर्वात जास्त औद्योगिक दृष्ट्या विकसित झालेली अशी ठिकाणं जर ती 3 ठिकाणं जोडली आपण तर आपल्याला सुवर्ण त्रिकोण मिळायला सुरुवात होतो. अशी ठिकाणं कोण आहे तर पुणे, पुण्यानंतर मुंबई, मुंबई नंतर नाशिक. कोण असेल तर पुणे, मुंबई, नाशिक वाली गोष्ट. पर्याय क्रमांक कोण असेल तर पर्याय क्रमांक 3. जिथं औद्योगिक विकास महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात झालाय आणि अशी 3 ठिकाणं जोडली मुंबई, नाशिक, त्याच्यानंतर पुणे. हा जर बघाल तर तुम्हाला औद्योगिक विकासाचा सुवर्ण त्रिकोण मिळायला सुरुवात होईल इथं. 14व्या प्रश्नाकडे येऊयात. 14वा प्रश्न योग्य विधान किंवा विधाने ओळखा. महाराष्ट्र राज्याला जर बघितलं 870.97 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली, किनारा लाभलाय आणि सागरी मासेमारीचं योग्य क्षेत्र 1.12 लाख चौरस किलोमीटर इतकं आहे. तुम्ही जर इकॉनॉमिक सर्व्हे बघितला तर ही इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये सरळ सरळ आकडेवारी आहे की तुम्हाला समुद्रामध्ये बरोबर किनारपट्टीपासून समुद्रामध्ये मासेमारी करण्यासारखं योग्य किती जर बघाल तर क्षेत्र किती योग्य आहे तर 1,12,000 चौरस किलोमीटरचं तुम्हाला क्षेत्र. हे विधान बरोबर आहे. हे खाऱ्या पाण्यातलं क्षेत्र आहे. हे कसलं आहे खाऱ्या पाण्यातलं. तर महाराष्ट्रात गोड्या पाण्यात जर बघितलं तर गोड्या पाण्यामध्ये तुम्हाला 4 लाख हेक्टर गोड्या पाण्यात मासेमारी करण्यासाठी तुम्हाला इकॉनॉमिक सर्व्हेनुसार 4 लाख हेक्टर इतकं क्षेत्र तुम्हाला उपलब्ध आहे. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. 4 लाख हेक्टर गोड्या पाण्यासाठी उपलब्ध असणार आणि 1.12 लाख चौरस किलोमीटर जर बघितलं तर तुम्हाला खाऱ्या पाण्यासाठी मासेमारीसाठी उपलब्ध असणारं क्षेत्र आहे. किनारपट्टीची नवीन लांबी किती झाली आहे तर 877.97 किलोमीटर लांबीची झाली आहे. त्याच्यानंतर भारत सरकारने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना मे 2020 पासून सुरू केली आहे. तर यस, तुमची प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना कधीपासून सुरू आहे तर 2020 पासून. तुमच्या मासेमारीचं उत्पादन वाढवणं, मच्छीमारांचं उत्पन्न दुप्पट करणं वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कुठे येतात प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमध्ये येतात. दोन्ही विधानं बरोबर आहेत. तुम्हाला योग्य विधानं ओळखा विचारले. दोन्ही विधानं योग्य आहेत. पर्याय क्रमांक 4 इथं बघा. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरुवात कधी झाली? केंद्र सरकारमार्फत सुरू झालेली योजना आहे मे 2020 मध्ये.
इथं जर बघितलं अंमलबजावणी कोण करत आहे, मत्स्य जर बघितलं तर मत्स्यपालन, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय मंत्रालय, केंद्र सरकार. आणि काय उद्देश आहे? मत्स्य उत्पादनात वाढ करणे, माशांच्या उत्पादनात वाढ करणे, मत्स्यपालकांचं उत्पन्न म्हणजे मासेमारी करणाऱ्या लोकांचं उत्पन्न दुप्पट करणे, त्याच्यानंतर मत्स्य क्षेत्रात पायाभूत सुविधा, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर मासेमारीमध्ये उभं करणं, त्याच्यानंतर माशांची निर्यात वाढवणं, त्याच्यानंतर त्याच्यातून रोजगार निर्माण करणं आणि शाश्वत मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देणं. मासेमारीचं क्षेत्र लॉंग टर्म टिकलं पाहिजे त्याच्यासाठी प्रोत्साहन देणं, हे सगळे उद्दिष्ट आहेत. योजना 2020 मध्ये सुरू झाली आहे, केंद्र सरकारने सुरू केलेली योजना, बरोबर. त्याच्यानंतर 15 पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये टसर रेशीम कार्यक्रम राबवला जातो? कुठला रेशीम? टसर रेशीम नावाचा कार्यक्रम राबवला जातो. आता ह्याच्यामध्ये हे प्रकार नीट लक्षात ठेवा. मलबेरी रेशीम, टसर रेशीम, त्याच्यानंतर जर बघाल तर मुगा रेशीम आणि त्याच्यानंतर एरी नावाचं रेशीम आहे. हे 4 रेशीमचे प्रकार आहेत. ह्याच्यामध्ये महाराष्ट्रात कुठले केले जातात? महाराष्ट्रात एक मलबरी नावाचं रेशीम केलं जातं, मलबेरी, आणि दुसरं कोण असेल तर टसर नावाचं रेशीम. सर्वात जास्त रेशीम उत्पादन महाराष्ट्रात किंवा भारतात? महाराष्ट्र किंवा भारतामध्ये सर्वात जास्त कुठल्या प्रकारचं? तर मलबेरी प्रकारचं. मलबेरी तुम्ही बघितलंय सुद्धा, पण तुम्हाला हे मलबेरी आहे म्हणून माहिती नाही. रेशीमच्या आळ्या बघितल्यात तुम्ही, बरोबर. रेशीमच्या आळ्या ज्या तुतीच्या पानावरती जगतात आणि त्या आपल्या भोवती कोश निर्माण करायला सुरुवात होतात. त्या आळ्यांना गरम पाण्यातून काढल्यानंतर तो कोश बाहेर निघायला सुरुवात होतो. तुतीच्या पानावरती जगणाऱ्या बॉम्बेक्स मेरी जर बघाल तर त्या आळ्या कुठल्या असतील तर मलबेरीवाली गोष्ट. मग टसर रेशीमचा प्रकार काय? हे जंगलांमध्ये, वनांमध्ये निर्माण केलं जातं. वनांमध्ये वेगवेगळ्या झाडांवरती हे किडे किंवा ह्या जर बघाल तर आळ्या जगतात, त्या काही पाळीव जात नाहीत. मलबेरीमध्ये काय झालं? मलबेरीमध्ये त्या आळ्या पाळल्या जातात, पण टसरमध्ये ह्या जंगलातच वाढल्या जातात. जर बघाल तर तिथून गोळा केल्या जातात. ह्या दोघांमध्ये प्रकार जर बघितलं मलबेरी आणि टसरमध्ये, आणि हेच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केले जातात. आणि त्यातल्या त्यात सर्वात जास्त कोण आहे? तर मलबेरी. आता टसर कुठं केलं जातं? जिथं वनव्याप्त परिसर आहे त्या भागामध्ये टसर प्रकारचं रेशीम उत्पादन केलं जातं. मग आपल्याकडे टसर रेशीम उत्पादन कुठं होईल? जिकडे फॉरेस्ट एरिया जास्त आहे. कुठं फॉरेस्ट एरिया जास्त आहे आपल्याकडे? भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये आपल्याकडे काय फॉरेस्ट एरिया जास्त आहे. आणि फॉरेस्ट एरियाच्या भागातून निर्माण केलं जाणारं रेशीम, ज्याला तुम्ही जर बघाल तर वाईल्ड सिल्क म्हणतात. त्या टसर रेशीमलाच काय म्हणतात? वाईल्ड सिल्क म्हणतात. वाईल्ड सिल्क. कारण जंगलांमध्ये वेगवेगळ्या जर बघाल तर प्रकारच्या वनस्पतीवरती ह्या आळ्या सापडतात. ह्या गोळा करून त्यांच्या भोवती निर्माण झालेला कोश काढला जातो, रेशीम काढलं जातं, म्हणून ह्याला वाईल्ड कोश म्हणतात. वण तुम्हाला जर रेशीम असं म्हटलं जातं, वाईल्ड सिल्क असं म्हणायला सुरुवात करतात. मग टसर रेशीम जिकडे फॉरेस्ट एरिया जास्त, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, ह्या सर्व जिल्ह्यांमध्ये तुमच्याकडे काय केलं जातं? ह्या सर्व जिल्ह्यांमध्ये टसर रेशीम कार्यक्रम राबवतो गव्हर्नमेंट, महाराष्ट्र गव्हर्नमेंट राबवतो. तुम्हाला रेशीमचे प्रकार माहिती असावेत म्हणून मलबरी रेशीम, बरोबर. मलबेरी तुमचं तुतीचं नाव आहे, त्याला मलबेरी असं म्हणायला सुरुवात करत. बॉम्बिक्स मोरी नावाच्या आळ्या, ह्या आळ्या जर बघाल तर तुतीच्या पानावरती जगवल्या जातात, पाळल्या जातात, त्यांच्यापासून रेशीम निर्माण केलं जातं. त्याच्यानंतर टसर रेशीम वन क्षेत्रात उत्पादित होतं, फॉरेस्टवाल्या एरियामध्ये उत्पादित होतं, म्हणून त्याला वाईल्ड सिल्क असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? वाईल्ड सिल्क. हे दोनच महाराष्ट्रात सर्वात जास्त. मुगा प्रकारचं जर बघाल तर हे कशासाठी फेमस आहे? ह्याचं जे काही रेशीम निघतं ना, हे गोल्डन कलरचं आहे. हे ह्याच्या गोल्डन रंगासाठी प्रसिद्ध आहे. कुठलं? मुगा नावाचं. आणि एरी रेशीम, अहिंसा रेशीम, इथं ह्या सगळ्या प्रकारांमध्ये ह्या आळ्यांना मारलं जातं गरम पाण्यामध्ये जर बघितलं तर. पण ह्याच्यामध्ये तसं करण्याची गरज पडत नाही. आळ्यांना त्रास न देता हे रेशीम काढता येतं, म्हणून ह्याला अहिंसा रेशीम, एरी रेशीम. हे काही जास्त महाराष्ट्रात जर बघाल तर प्रकार दिसत नाही, पण पहिले 2 प्रकार महाराष्ट्रात सर्वात जास्त दिसतात. त्याच्यातला मलबेरी सर्वात जास्त दिसतो आणि टसर. ही बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. महाराष्ट्रात सर्वात जास्त कुठला? मलबेरी रेशीमवाली गोष्ट. त्याच्यानंतर 16 अंदमान निकोबार बेटांबद्दल योग्य विधान किंवा विधाने ओळखा. भारताच्या मुख्य भूमीला ही बेटं कोलकाता पासून जवळ आहेत. कोलकात्यापासून जवळ आहेत का? जर तुम्ही नकाशा बघितला तर इथं तुमचे अंदमान निकोबार बेट आहेत. ही कोलकाता पासून जर बघितले आणि त्याच्यानंतर चेन्नई पासून, कोलकात्यापासून ही जवळजवळ 1250 किलोमीटर अंतरावरती आहेत. आणि इकडे आलात तर 1190 किलोमीटर अंतरावरती चेन्नई पासून. ही कोलकात्यापासून जवळ नाहीत, कोलकात्यापेक्षा ही चेन्नई पासून जवळ आहेत. त्याच्यामुळं मुख्य भूमीला ही कोलकात्यापासून नाही तर चेन्नई पासून जवळ आहेत. ही गोष्ट पण माहिती असू द्या. 10 डिग्री चॅनलमुळे अंदमान आणि निकोबार बेटं वेगळी झाली. कुणामुळं? 10 डिग्री चॅनल. 10 डिग्री चॅनल कुठे आहे? नीट बघा. इथं तुमचा 10 डिग्री चॅनल आहे. उत्तरेला अंदमान, दक्षिणेला निकोबार, हेही महत्वाचं आहे. त्याच्यानंतर इकडे कोण आहे? तर 11 डिग्री चॅनल आहे. 11 डिग्री चॅनलमुळे कोण झालं? मोठा अंदमान आणि छोटा अंदमान वेगळं झालं.
बरोबर. ही गोष्ट इथे जर बघितली तर 10 डिग्रीमुळे अंदमान निकोबार वेगळं झालं आणि ग्रँड चॅनलमुळे अंदमान निकोबार आणि सुमात्रा बेटं वेगळी झाली. ग्रँड चॅनल कुठे आहे बघा, इथं आलात ह्या भागावरती, इथं ग्रँड चॅनल आहे. इकडे खाली तुमची सुमात्रा बेट आहेत, इंडोनेशियाची सुमात्रा बेट आहेत, आणि इथं सर्वात दक्षिणेकडचं कोण आहे, इंदिरा पॉइंट किंवा पिग्मीलयन पॉइंट नावाचा पॉइंट आहे. इथून तुम्ही कोणापासून वेगळे झालात, इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटापासून वेगळे झालात. इथं कुठलं चॅनल निर्माण झालं, ग्रँड चॅनल निर्माण झालं. त्याच्यानंतर इथे एक चॅनल निर्माण झालं जिथून तुम्ही म्यानमार पासून तुमची अंदमान निकोबार बेट वेगळी झाली. त्या चॅनलला काय म्हणतात, कोको चॅनल म्हणतात. कोको चॅनलमुळे म्यानमार आणि तुमची अंदमान निकोबार बेट वेगळी झाली. 10 डिग्रीमुळे अंदमान निकोबार, 11 डिग्रीमुळे मोठा अंदमान, छोटा अंदमान, आणि तुमच्या ग्रँड चॅनलमुळे अंदमान निकोबार बेट सुमात्रा नावाच्या इंडोनेशियाच्या भागापासून वेगळी झाली. म्हणजे सेकंड स्टेटमेंट काय असेल तर बरोबर. तुम्हाला काय विचारलंय, योग्य विधान ओळखा. ब आणि क योग्य आहे. ब आणि क कुठे दिसेल तुम्हाला, तर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसेल. कुठे दिसेल, पर्याय क्रमांक 2 मध्ये. त्याच्यानंतर 17, हिवाळ्यात भारताच्या उत्तर आणि वायव्य भागात पडणारं पर्जन्य कोणत्या वातावरणीय घटनेमुळे पडतं. हिवाळ्यामध्ये भारताच्या उत्तर भागात, भारताच्या जर बघाल तर तुमच्या वायव्य भागात पाऊस पडत असेल तर तुम्ही त्याला पश्चिमी अडथळे म्हणता. त्याला काय म्हणता, पश्चिमी अडथळे म्हणता. हे पश्चिमी अडथळे म्हणजेच वेस्टर्न डिस्टर्बन्सेस वाली गोष्ट आहे. कोण असेल, वेस्टर्न डिस्टर्बन्सेस. मग हे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस, पश्चिमी अडथळे किंवा पश्चिमी विक्षोभ असा सुद्धा शब्द वापरता येतात एमपीएससी कधी कधी. मग हे नेमकं कोण आहे, तर ही जेट स्ट्रीम आहे. ही कोण आहे, तर ही जेट स्ट्रीम आहे. जेट स्ट्रीम. जेटचा अर्थ काय, वेगवान. जेटचा अर्थ काय असतो, वेगवान वाली गोष्ट. स्ट्रीमचा अर्थ काय होतो, हवेचा प्रवाह. बरोबर. वातावरणात काही उंचीवरून वाहणारा, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून काही उंचीवरून वाहणारा हा वेगवान हवेचा प्रवाह जेट स्ट्रीम. ही पश्चिमी अडथळे म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, जेट स्ट्रीम आहे. मग ही नेमकी कोणती जेट स्ट्रीम आहे, जर बघितलं उष्णकटिबंधीय जेट स्ट्रीम आहे का, नाही. ही कधी येते आपल्याकडे, तर ही उन्हाळ्यामध्ये येते आपल्याकडे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला प्रश्न कशावरती विचारलाय, आपल्याला प्रश्न विचारला हिवाळ्यावरती. उष्णकटिबंधीय जेट स्ट्रीम कधी येते आपल्याकडे, तर उन्हाळ्यात येते. ध्रुवीय जेट स्ट्रीमचा आपला काही संबंध असेल का, ध्रुवाकडे 66.5 डिग्री उत्तरेला, 66.5 डिग्री उत्तरेला आपला काही संबंध असेल का, तर नाही. त्याच्यानंतर ईशान्य मोसमी वारे. ईशान्य मोसमी वारे कुठे पाऊस देतात, ईशान्य मोसमी वारे भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती पाऊस देतात. भारताच्या उत्तर भागात किंवा भारताच्या वायव्य भागात पाऊस देत नाहीत. हे भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती, विशेषतः आंध्र प्रदेशची किनारपट्टी, तामिळनाडू राज्याची किनारपट्टी, इथं पाऊस देतात. आपल्याला विचारलंय उत्तर आणि वायव्य भागात, यापैकी नाही. मग उत्तर काय असायला पाहिजे, यापैकी नाही. मग नेमकं उत्तर काय, हेही तुमच्याकडे नोंद असू द्या की कोणती जेट स्ट्रीम आहे. ही जर बघाल तर उपउष्णकटिबंधीय जेट स्ट्रीम आहे. उपउष्णकटिबंधीय कोण आहे, ही जेट स्ट्रीम आहे. तुम्ही ज्याला पश्चिमी अडथळे, तुम्ही ज्याला पश्चिमी विक्षोभ किंवा वेस्टर्न डिस्टर्बन्सेस म्हणता, ही कोण आहे, उपउष्णकटिबंधीय, किंवा ज्याला तुम्ही काय म्हणता, सब ट्रॉपिकल जेट असं म्हणता, किंवा सब ट्रॉपिकल जेट स्ट्रीम असं म्हणता. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. भारतात उत्तर भागात, वायव्य भागात हिवाळ्यात पाऊस पडतो. जो पाऊस पंजाब, हरियाणा, यूपीच्या पश्चिम भागात पडतो. त्याच्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होते. ती कुणामुळं, तर तुमच्या उपउष्णकटिबंधीय जेटमुळं किंवा सब ट्रॉपिकल जेट स्ट्रीममुळे होते. इथं ते काही नाहीये, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक कोण असेल, तर पर्याय क्रमांक 4. इथं दिसतंय ती पश्चिमेकडून येते म्हणून हिला पश्चिमी अडथळे म्हणतात. येताना ही भूमध्य समुद्र, कॅस्पियन ओशियन वरून येते. येताना बाष्प घेऊन येते. आणलेलं बाष्प इथं हिमालयामुळे अडवलं जातं. आणलेलं बाष्प कुणामुळे अडवलं जातं, तर हिमालयामुळे अडवलं जातं. म्हणून ही उत्तर बाजूला आणि वायव्य भागात पाऊस देते. हा पाऊस गव्हाच्या पिकाला पोषक ठरतो. हिवाळ्यामध्ये पडतोय ना, तर हिवाळ्यामध्ये भारतात, उत्तर भारतात जर बघाल तर गव्हाच्या पिकांना हा पाऊस पोषक ठरतो. हेही गोष्ट नीट लक्षात राहू द्या. 18व्या प्रश्नाकडे येऊयात. पैनगंगा नदीला दक्षिणेकडून मिळणारी महत्वाची नदी कोणती. पैनगंगा नदीचा जर तुम्ही नकाशा कधी बघितला असेल तर पैनगंगा नदीचा नकाशा हा आहे. बरोबर. कोण असेल तर पैनगंगा नदीचा, तुमचा यवतमाळ नांदेडची बॉर्डर निर्माण करणारी, दक्षिण बाजूला येऊन मिळणारी हिची एकमेव महत्वाची उपनदी जर बघाल तर कोण दिसेल, कयाधू नावाची. कोण असेल तर कयाधू. उत्तरेला कोण दिसेल, तर पूस नावाची नदी दिसेल. त्याच्यानंतर अरुणावती नावाची नदी दिसेल. कोण असेल, पूस नंतर अरुणावती, त्याच्यानंतर अडान नावाची उपनदी दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला विदर्भा नावाची उपनदी दिसेल. बरोबर. खुणी दिसेल, वाघाडी दिसेल. कोण दिसेल, तर इथं आलात खुणी नावाची नदी.
त्याच्यानंतर वाघाडी नावाची नदी, आणि त्याच्यानंतर इथं तुम्हाला कोण दिसेल तर विदर्भा नावाची नदी. उत्तर बाजूला पूस, अर्णावती, अडाण, विदर्भा, खुणी, वाघाडी अशा नद्या दिसतील. तर दक्षिण बाजूला कयादी. आपल्याला कयादू दक्षिणेकडची विचारली आहे तर कोण असेल कयादू. ह्याच कयादू नदीच्या काठावरती कोणतं जिल्ह्याचं ठिकाण आहे? ह्याच कयादू नदीच्या काठावरती हिंगोली नावाचं जिल्ह्याचं ठिकाण आहे. पर्याय क्रमांक 1 वाली गोष्ट. त्याच्यानंतर कोण 19 राजस्थानमधील खेत्री सिंगणा नावाचं हे ठिकाण कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे? राजस्थानमध्ये खेत्री सिंगणा जर बघाल तर तुमच्या कॉपरसाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी प्रसिद्ध आहे? तांब्यासाठी. तांबे म्हणा किंवा कॉपरसाठी प्रसिद्ध असणारं ठिकाण कोण दिसेल तुम्हाला तर खेत्री सिंगणा नावाचं ठिकाण दिसेल. झुंझुनू नावाचा जिल्हा राजस्थानमधला, झुंझुनू जिल्ह्यात हे खेत्री सिंगणा नावाचं ठिकाण येतं तुमच्या कॉपरसाठी प्रसिद्ध आहे. इथे जर बघाल तर कॉपरसाठी खेत्री सिंगणा, चांदीसाठी झावर किंवा झवार नावाचं क्षेत्र आहे, टंगस्टनसाठी देगणा, हिऱ्यांसाठी पन्ना मध्य प्रदेशमध्ये. इकडे ही सगळी तुम्हाला राजस्थानमध्ये दिसतील. हिरे डायमंड जर बघाल तर सोन्याच्या बाबतीत कुठं आलात? सोन्याच्या बाबतीत 5वी गोष्ट सोनं. एक तुमची कोलार दिसेल. कोलार गोल्ड माइन्स कुठं आली तर कर्नाटकमध्ये, बरोबर. त्याच्यानंतर हत्ती सोने क्षेत्र कुठं आलं जर बघाल तर हत्ती सोने क्षेत्र हे सुद्धा कुठे येतं? रायचूर जिल्ह्यात येतं. रायचूर जिल्हा कर्नाटक. कोण असेल तर कर्नाटक सुद्धा, बरोबर. त्याच्यानंतर रामपूर सोने जर बघाल तर रामगिरी सोने क्षेत्र आंध्र प्रदेश. रामगिरी सोने क्षेत्र आंध्र प्रदेशमध्ये ही दोन. कोलार कर्नाटकमध्ये, हत्ती सोने कर्नाटकमध्ये. हत्ती सोने क्षेत्र कर्नाटकमध्ये आणि रामगिरी सोने क्षेत्र कुठं असेल तर रामगिरी सोने क्षेत्र तुमचं आंध्र प्रदेशमध्ये. सोन्याच्या बाबतीत सुद्धा ही ठिकाणं लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक कोण असेल तर पर्याय क्रमांक 2. 20व्या प्रश्नाकडे येऊया. कोलेरू हे गोड्या पाण्याचं सरोवर कोणत्या 2 त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान आहे? कोलेरू हे गोड्या पाण्याचं सरोवर गोदावरी आणि कृष्णा नदीच्या त्रिभुज प्रदेशाच्या दरम्यान आहे. कोण असेल तर बघाल तर गोदावरी आणि कृष्णा नदीच्या त्रिभुज प्रदेशाच्या दरम्यान आंध्र प्रदेशमध्ये असणारं हे गोड्या पाण्याचं सरोवर आहे. कोण असेल तर आंध्र प्रदेशमध्ये असणारा हा गोड्या पाण्याचा भाग कुठे येतो तर गोदावरी आणि कृष्णा नदीच्या त्रिभुज प्रदेशामध्ये येतो. हे कोणतं सरोवर आहे? कोलेरू नावाचं सरोवर आहे. अशी काही भारतातली महत्वाची कोलेरू घ्या, पुलिकत घ्या, चिल्का घ्या, त्याच्यानंतर वेम्बनाड सरोवर घ्या, सांबर सरोवर घ्या, उलर सरोवर घ्या, लोकटक सरोवर घ्या. अशी काही महत्वाच्या सरोवरांची बेसिक माहिती तुम्हाला असावी. कोण कोण? कोलेरू, पुलिकत, चिल्का लेक, वेम्बनाड सरोवर, त्याच्यानंतर सांबर सरोवर, त्याच्यानंतर उलर सरोवर, त्याच्यानंतर लोकटक नावाचं सरोवर. हे जे काही बेसिक महत्वाची 10 सरोवरांची लिस्ट तुमच्याकडे असावी. जी कोणत्या राज्यात आहेत, त्यांचं काय वैशिष्ट्य आहे, याचा बेसिक अंदाज आपल्याला माहिती असावा. हा भाग जर बघितला तर कोण असेल तर कोलेरू सरोवर. इथं हा कोण आहे तर तुमच्या रिव्हिजनचा महासंग्राम वाला भाग 3 आहे, बरोबर. तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही मागच्या 2 भागाच्याही कळवल्यात. ह्याही भागावरच्या प्रतिक्रिया कळवा. लवकरच आपण आणखी वेगळ्या विषयासह युट्यूबवरती भेटणार आहेत. हा रिव्हिजनचा रणसंग्राम तर आपला चालूच राहील. ह्याचा फायदा येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला निश्चित झाला पाहिजे आणि तो होणार. फक्त तुम्हाला काम काय करायचंय, इथं जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न प्रामाणिकपणे सोडवा. त्याच्यानंतर त्याचं विश्लेषण व्यवस्थित बघा. जो डेटा तुमच्याकडे नाही तो डेटा लिहून ठेवा तुमच्या नोट्समध्ये किंवा काय वगैरे. आणि मग तुमच्या जे काही तुम्ही आतापर्यंत वाचत आलात त्या एरिया सोबत हा नवीन वाला एरिया जो काही डेटा तुम्ही लिहून ठेवला हा डेटा जोडा आणि हे वाचायला सुरुवात करा. ह्याला रिव्हिजन करायला सुरुवात करा. ह्याच्या पलीकडे वेगळं काहीही करण्याची गरज पडणार नाही तुम्हाला. ठीक आहे. ह्या रिव्हिजनच्या रणसंग्राम भाग 3 पुरतं आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.